महाराष्ट्राच्या इतिहासाच्या या भागामध्ये आपण महाराष्ट्रामधील लोकसमूहामध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या वेगवेगळ्या समतेच्या चळवळी समजावून घेणार आहोत. समतेच्या चळवळी कशाला म्हणतात हे सुरुवातीला आपण समजावून घेऊयात, म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या कोणत्या चळवळीबद्दल माहिती पाहिजे आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. ज्या चळवळींद्वारे लोकसमूहांमध्ये समानतेसाठी परिवर्तन घडवून आणले जातं अशा प्रकारच्या चळवळींना समतेच्या चळवळी म्हणून ओळखले जातं. याच्यामध्ये समाज व्यवस्थेमधील प्रश्नांना सामुदायिक स्वरूप दिलं जातं आणि चळवळ उदयाला येत असते आणि त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सामुदायिक कृतीचा उपयोग केला जात असतो. उदाहरणार्थ आपण पाहतो संप, मोर्चे, घोषणा, सभा, मिरवणुका अशा प्रकारच्या कृती व्हायला सुरुवात होते तेव्हा चळवळीचं दृश्य स्वरूप आपल्याला दिसायला लागतं. ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये सुद्धा सामाजिक समतेच्या चळवळीला सुरुवात झालेली होती. आता महाराष्ट्रामधील समतेच्या चळवळी ज्या उभारलेल्या होत्या त्या समतेच्या चळवळी उभारण्यामागील कारणं कोणती होती याचा जर आपण विचार केला तर प्रारंभीच्या काळामध्ये इंग्रजांनी भारतामध्ये आपल्या सत्तेची सोय व्हावी म्हणून संपर्क आणि दळणवळणाच्या सोयी याशिवाय पाश्चात्य शिक्षण, समाज सुधारणा विषयक कायदे सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रजांनी निर्माण केलेले होते. न्यायदानाची आधुनिक पद्धत, छापखाने, वर्तमानपत्रे, नियतकालिके, ग्रंथ निर्मिती यांची सुरुवात यावेळी ब्रिटिशांनी केलेली होती. इंग्रजांनी सुरुवातीच्या काळामध्ये समाजाच्या चालीरीती, धर्म, संस्कृती यांचा आदर केलेला होता. राजकीय सत्ता स्थापन झाल्यानंतर सुधारणा आणि परिवर्तनाच्या नावाखाली समाज, धर्म, संस्कृती यावरती टीका करायला सुरुवात झालेली होती. यामुळं इंग्रजांविरुद्ध चळवळी करण्याची जी कारणं होती किंवा बीज होती ती लोकांच्या मनामध्ये रुजायला सुरुवात झालेली होती. सामाजिक चळवळ करणारा जो मध्यम वर्ग होता त्या मध्यम वर्गाला पाश्चात्य शिक्षण, ख्रिस्ती धर्मप्रसार, सुधारणावादी संस्था आणि पंथ यांचा आधार या काळामध्ये मिळालेला आपल्याला दिसून येतो. शिक्षणामुळे वैचारिक मंथनाला सुरुवात झालेली होती. स्वधर्म, समाजव्यवस्था, रूढी, परंपरा, मानवी हक्क आणि अधिकार, शोषण यांची जाणीव आता समाजाला व्हायला सुरुवात झालेली होती. आणि बुद्धिवादाच्या कसोटीवर जर आपण विचार केला तर पुनर्विचार होऊन यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी वेगवेगळे पंथ, गट, संस्था, संघटना आपल्याला स्थापन झालेल्या पुढच्या कालावधीमध्ये दिसून येतात. आणि याच संघटनांच्या माध्यमामधून मानवी हक्क आणि शोषणमुक्ती यासाठी लोकांच्या चळवळी पुढच्या कालावधीमध्ये उभ्या राहिलेल्या होत्या. आणि या चळवळींनी सामाजिक जीवनामध्ये स्थित्यंतर घडवून आणण्याचा प्रयत्न या काळामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. अशाच प्रकारच्या परिवर्तनवादी चळवळी महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालेल्या होत्या. आता महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारे परिवर्तनवादी चळवळी झालेल्या होत्या हे आपण समजावून घेऊयात. परिवर्तनवादी चळवळीचा अभ्यास करताना चळवळींचा उदय, स्वरूप, वाटचाल, नेतृत्व आणि चळवळीचं यश अपयश आपण समजावून घेणार आहोत. आणि महाराष्ट्रामधील कामगार चळवळीचा जर आपण विचार केला तर कामगारांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारता यावी यासाठी आणि आपल्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय दूर करता यावा यासाठी संघटित होऊन जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना कामगार चळवळीचा उदय झाला असं म्हटलं गेलेलं होतं. युरोपमध्ये औद्योगिक क्रांती घडून आलेली होती. ब्रिटिशांनी स्वतःच्या गरजेमधून भारतामध्ये उद्योग आणि कारखाने सुरू केलेले होते आणि यामधूनच भारतामध्ये कारखानदारीचा उदय या काळामध्ये झालेला होता. 1853 मध्ये रेल्वे निर्मितीचा पहिला कारखाना सुरू झालेला होता. 11 जुलै 1851 मध्ये भारतामधील पहिली भारतीय मालकीची कापडगिरणी मुंबईमध्ये कुर्ला या ठिकाणी नानाबाई कावतजी दादर यांनी या काळामध्ये सुरू केलेली होती. टाटांनी नागपूर या ठिकाणी एम्प्रेस मिलची स्थापना केलेली होती. 1885 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 73 कापडगिरण्या सुरू झालेल्या होत्या. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यांची स्थापना होत होती. मग कामगारांच्या समस्या काय होत्या हे आपण समजावून घेऊया. कामगारांच्या समस्यांमध्ये जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये वेगानं कापड उद्योगाचा विकास झालेला आपल्याला त्या काळामध्ये दिसून येतो. शेती उद्योगाला कंटाळलेले जे शेतमजूर होते या शेतमजुरांनी कामाच्या शोधासाठी उद्योग नगरीकडे म्हणजे मुंबईकडे धाव घेतलेली होती. आणि त्यामुळे होत काय होतं, जेवढे पाहिजे त्यापेक्षा जास्त मजूर पुरवठा होऊ लागल्यामुळं स्वस्तामध्ये मजूर पुरवठा होत होता आणि यामुळे कामगारांचं प्रचंड शोषण या काळामध्ये होत होतं. बालकामगार आणि स्त्री कामगारांना कमी वेतन या कालावधीमध्ये दिले जात होतं. कामाचे तास ठरवलेले नव्हते, सुट्ट्या मिळत नव्हत्या. याशिवाय कामावरून घरी जाण्याची वेळ निश्चित नव्हती.
स्वच्छतागृह आणि इतर सुविधांचा अभाव होता. कामगारांना कायद्याचं संरक्षण नव्हतं. यामुळे अन्यायाविरुद्ध आवाज कामगारांना उठवता येत नव्हता. कामगारांची सर्व प्रकारे पिळवणूक होत होती. ही समस्या त्यावेळच्या कामगारांची होती. आता कामगार चळवळीच्या उदयाच्या कारणांमध्ये आणखी कोणती कारणं आपल्याला सांगता येतील याचा जर आपण विचार केला तर मुंबईमधील कापड व्यवसायाचा जो विकास झाला त्या विकासामुळे इंग्लंडमधील लँकेशायरमधील कापडाला आता उठाव राहिलेला नव्हता. मुंबईमधील कापड उद्योग अडचणीत आणण्याच्या प्रयत्नामधून हिंदुस्थानमधील गिरणी कामगारांसंदर्भामध्ये कायदा करावा अशी सूचना यावेळी ब्रिटिश सरकारला करण्यात आलेली होती. मुंबईमधील गिरणी मालकांनी बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली आणि या संघटनेच्या मार्फत या गिरणी मालकांनी आपलं हित जोपासण्याचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये केलेला होता. मुंबई रॉयल मिलचा अधिकारी ब्राऊननं सरकारला कळवलं की स्त्रिया आणि 12 वर्षाखालील जी मुलं आहेत या मुलांची पिळवणूक या ठिकाणी होत आहे आणि म्हणून फॅक्टरी ऍक्ट करणं आवश्यक असणार आहे. ब्रिटिश सरकारवर मँचेस्टरचा दबाव वाढलेला होता आणि बदलत्या परिस्थितीमुळे मुंबई गिरणी मालकांनी कामगारांच्या स्थितीचं निरीक्षण करण्यासाठी आयोग नेमण्याची मागणी या काळामध्ये केली. सरकारनं 23 मार्च 1875 मध्ये मुंबईचे जिल्हाधिकारी आभूर्त नॉट यांच्या अध्यक्षतेखाली पहिला फॅक्टरी कमिशनची नेमणूक यावेळी केलेली होती. फॅक्टरी कमिशनमध्ये मंगलदास नथुबाई, दिनशॉ पेटीट, मोरारजी गोकुळदास हे गिरणी मालक त्या काळामध्ये या फॅक्टरी कमिशनमध्ये होतं. कमिशननं आपला अहवाल सरकारला सादर केला परंतु त्यामध्ये ब्रिटिश सरकारने त्याला मंजुरी दिलेली नव्हती. याशिवाय सोराबजी शापूरजी बेंगाली यांच्या नेतृत्वाखाली इसवी सन 1875 मध्ये कामगारांची स्थिती सुधारता यावी यासाठी कायदा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 1879-80 मध्ये मंदीची लाट होती आणि मंदीच्या लाटेमुळे कामगारांचं मोठ्या प्रमाणामध्ये हाल व्हायला सुरुवात झालेली होती. फॅक्टरी ऍक्ट विषयी वृत्तपत्रांनी विचार मांडून जागृती घडवण्याचा प्रयत्न या काळामध्ये होत होता. सरकारनं 1881 मध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट मंजूर केला आणि गिरणी मालकांच्या दबावामुळे आणि यामधील तरतुदी सौम्य आणि मर्यादित स्वरूपाच्या असल्यामुळे कामगारांमध्ये या फॅक्टरी ऍक्ट विषयी असंतोष पसरलेला होता आणि यामधूनच मुंबईमध्ये कामगार चळवळीचा उदय झालेला होता. अशा प्रकारे मुंबईमध्ये कामगार चळवळीचा उदय झालेला होता हे आपल्या लक्षामध्ये येतं. म्हणजे आपण उल्लेख केलेला होता की कामगार चळवळीच्या उदयाची कारणं कोणती होती, तर कामगार चळवळीच्या उदयाची कारणं ही होती. यानंतर आपण कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी माहिती समजावून घेऊयात. नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार चळवळीचं अग्रदूत म्हणून ओळखलं जातं. नारायण लोखंडे यांचा जन्म 1848 मध्ये ठाणे या ठिकाणी झालेला होता. यांचं मूळ गाव पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यामधील कन्हेरसर हे होतं. नारायणराव लोखंडे यांनी 1870 पासून सामाजिक कार्याला सुरुवात केलेली होती. दीनबंधू वृत्तपत्रामधून कामगारांचे प्रश्न दुःख मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन कोणतेही नियम या काळामध्ये पाळत नव्हतं. नारायणराव लोखंडे यांनी कामगारांच्या प्रश्नासाठी चळवळ हातामध्ये घेतलेली होती. सरकारनं 1881 मध्ये फॅक्टरी ऍक्ट पास केला. फॅक्टरी ऍक्टवर नारायण लोखंडे यांनी त्या काळामध्ये टीका केलेली होती. कामगारांचं हित जपता यावं यासाठी 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही देशामधील पहिली कामगार संघटना या काळामध्ये स्थापन करण्यात आलेली होती. 23 सप्टेंबर 1884 मध्ये कामगारांची पहिली सभा मुंबईमधील परळ या ठिकाणी घेण्यात आलेली होती आणि परळ या ठिकाणच्या सभेला 4000 कामगार यावेळी हजर होते. फॅक्टरी कमिशनचे अध्यक्ष WB मुलक यांना कामगारांच्या मागणीचं निवेदन यावेळी सादर करण्यात आलं. 24 एप्रिल 1890 मध्ये महालक्ष्मी रेस कोर्स मैदानावरती 10,000 कामगारांची सभा झालेली होती. महालक्ष्मी रेस कोर्स मैदानावर जी सभा झाली या सभेमध्ये कामगारांनी रविवारच्या सुट्टीची मागणी केलेली होती. 10 जून 1890 ला गिरणी मालकांनी रविवारच्या सुट्टीला मान्यता दिली आणि हा कामगार चळवळीचा मोठा विजय मानला गेलेला होता. नारायणराव लोखंडे यांनी हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी जे कार्य केलेलं होतं या कार्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर हा किताब दिलेला होता. जस्टिस ऑफ पीस या पदवीनं नारायण लोखंडे यांना यावेळी सन्मानित करण्यात आलेलं होतं. प्लेगच्या आजारानं 1897 मध्ये नारायणराव लोखंडे यांचं त्या काळामध्ये निधन झालेलं होतं. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी कामगार चळवळीचे अग्रदूत म्हणून नारायणराव लोखंडे यांना ओळखलं जातं असं सांगता येईल. यानंतर महाराष्ट्रामधील कामगार चळवळीची वाटचाल कशी झाली याचा जर आपण विचार केला तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये झालेली होती आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राजकीय स्वातंत्र्यासाठी यावेळी चळवळी सुरू होत्या. कामगार चळवळीचा विचार करताना
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळामधील कामगार चळवळ अशी विभागणी केली जात आहे. आता आपण या दोन प्रकारची विभागणी या ठिकाणी समजावून घेऊयात. सुरुवातीला स्वातंत्र्यपूर्व कामगार चळवळ. बंगालच्या फाळणीचे पडसाद देशभर उमटलेले होते. राष्ट्रप्रेमामुळे कामगारांनी संप केलेला होता. संपामध्ये कामाचे तास कमी करण्याची मागणी केलेली होती. पोस्ट खात्यामधील कामगारांनी 1907 मध्ये बॉम्बे पोस्टल युनियन या संघटनेची स्थापना केलेली होती. 1909 मध्ये भिवाजी नेरे यांनी सीताराम बाले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर यांची मदत घेतली आणि कामगार हितवर्धक सभा या संघटनेची त्या काळामध्ये स्थापना केलेली होती. कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याची सोय करण्यात आलेली होती. नारायण मल्हार जोशी यांनी गोपाळ देवधार, नरेश अप्पाजी द्रविड यांच्या मदतीनं 1909 मध्ये सोशल सर्व्हिस लीग ची स्थापना केलेली होती. सोशल सर्व्हिस लीगनं कामगारांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा या काळामध्ये प्रयत्न केलेला होता. 1914 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि यामुळे महागाई वाढली आणि कारखान्यांच्या नफ्याच्या प्रमाणामध्ये या काळामध्ये वाढ झालेली होती. कामगारांच्या पगारामध्ये मात्र वाढ झालेली नव्हती. यामुळं कामगारांच्या वर्गामध्ये नाराजी पसरलेली होती. 1917 मध्ये रशियन क्रांती झाली आणि यामुळे कामगारांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झालेला होता. बीपी वाडिया यांनी जे प्रयत्न केले या प्रयत्नांमुळे 1918 मध्ये मद्रास लेबर युनियन आणि 1920 मध्ये मजूर महाजन या कामगार संघटनाची निर्मिती यावेळी झालेली होती. 1920 मध्ये अखिल भारतीय कामगार महासभेची स्थापना करण्यात आलेली होती. एल.एन. हरदास यांनी नागपूरमध्ये मध्य प्रांत वऱ्हाड विडी कामगार संघाची 1 जानेवारी 1931 ला स्थापना केलेली होती. ऑक्टोबर 1937 मध्ये संयुक्त खानदेश मजूर फेडरेशनची स्थापना करण्यात आलेली होती. 1938 मध्ये राष्ट्रीय कामगार संघटना संघ या संघाची स्थापना करण्यात आलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर पक्षाची स्थापना केलेली होती. 19 एप्रिल 1939 ला मुंबई शहरामधील ब्रिटिया गिरणीचा 7 महिने संप श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेला होता. मालकांनी मागण्या मान्य केल्या आणि संप यावेळी मागे घेण्यात आलेला होता. अशा प्रकारे स्वातंत्र्यपूर्व काळामधील कामगार चळवळीची वैशिष्ट्य होती. आता स्वातंत्र्योत्तर काळामधील कामगार चळवळीच्या वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कामगारांच्या संघटनेमध्ये वाढ झालेली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई या ठिकाणी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस ची स्थापना करण्यात आलेली होती. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस संघटनेला शह देता यावा यासाठी समाजवाद्यांनी 1948 मध्ये हिंदू मजदूर सभा या सभेची स्थापना केलेली होती. 14 जानेवारी 1959 ला मुंबईमधील सर्व गिरणी कामगारांची एक युनियन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. मुंबई गिरणी कामगार युनियन असे त्याचं नाव ठरवण्यात आलं आणि कामगार आघाडी, डॉक्टर दत्ता सामंत, महाराष्ट्र लेबर युनियन, राजन नायर अशा वेगवेगळ्या संघटना या काळामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अस्तित्वात आलेल्या होत्या. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील वैशिष्ट्य सांगता येतील. त्यानंतर फॅक्टरी ऍक्ट विषयी आता आपण माहिती समजावून घेऊयात. 1881 चा फॅक्टरी ऍक्ट मधील तरतुदी कोणत्या होत्या हे आपण समजावून घेऊयात. मुंबईमधील गिरणी मालक संघटनेनं सरकारला फॅक्टरी ऍक्ट लागू करण्याची विनंती केलेली होती. सरकारनं सौम्य आणि मर्यादित स्वरूपाचा 1881 चा फॅक्टरी ऍक्ट लागू केलेला होता आणि या फॅक्टरी ऍक्ट नुसार 100 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरणीला हा फॅक्टरी ऍक्ट लागू होत होता. फॅक्टरी ऍक्ट नुसार 7 ते 12 या वयोगटामधील मुलांची कामगार म्हणून नेमणूक करता येणार नव्हती आणि 9 तासांपेक्षा जास्त वेळ मुलांना काम देऊ नये अशा तरतुदी या फॅक्टरी ऍक्ट मध्ये त्या काळामध्ये होत्या. अशा प्रकारे हा फॅक्टरी ऍक्ट. त्यानंतर 1892 चा जो फॅक्टरी ऍक्ट होता तो फॅक्टरी ऍक्ट का लागू करण्यात आला होता हे आपण समजावून घेऊया. 1890 च्या बर्लिन परिषदेमध्ये स्त्रिया आणि बालकांच्या प्रश्नावरती चर्चा झाली आणि यावेळी भारतीय कापड गिरणी उद्योगामध्ये सुधारणा केली जावी अशी मागणी करण्यात आलेली होती. मेजर लेथब्रिजच्या अध्यक्षतेखाली सरकारने कमिशन नेमलं आणि या कमिशनच्या अहवालाच्या आधारे 1892 चा फॅक्टरी ऍक्ट लागू करण्यात आलेला होता. आता 1892 च्या फॅक्टरी ऍक्ट मधील तरतुदी कोणकोणत्या होत्या याचा जर आपण विचार केला तर 50 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ काम करतात ती जागा म्हणजे फॅक्टरी अशी व्याख्या या 1892 च्या फॅक्टरी ऍक्ट नुसार करण्यात आलेली होती. स्त्रियांसाठी कामाचे तास 11 ठरवण्यात आलेले होते आणि यामध्ये दुपारी 1 ते 1:30 हा विश्रांतीचा कालावधी ठरवण्यात आलेला होता. स्त्रियांना सकाळी 6 पूर्वी कामावर बोलवू नये आणि सायंकाळी 6:30 नंतर त्यांना कामासाठी थांबवू नये असं या ऍक्ट मध्ये ठरवण्यात आलं. आठवड्याची सुट्टी रविवारी ठेवण्यात आली.
आणि कामगारांना पुरेशा सोयी पुरवाव्यात अशी तरतूद या ॲक्टमध्ये होती. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की 1892च्या फॅक्टरी ॲक्टमधील तरतुदी कोणत्या होत्या. 1892च्या फॅक्टरी ॲक्टमधील तरतुदी या तरतुदी आपल्याला सांगता येतील. त्यानंतर 1911चा फॅक्टरी ॲक्ट. 1911च्या फॅक्टरी ॲक्टमधील तरतुदी कोणत्या होत्या याचा जर आपण विचार केला तर स्मिथ कमिशनच्या अहवालावर आधारित हा 1911चा फॅक्टरी ॲक्ट लागू करण्यात आलेला होता. मुलाच्या कामाचे तास या फॅक्टरी ॲक्टनुसार 6 तास करण्यात आलेले होते. स्त्रियांच्या कामावर रात्रपाळीसाठी बंदी घालण्यात आलेली होती. पुरुषांच्या कामाचे तास 12 तास निश्चित करण्यात आलेले होते. अशा प्रकारे 1911च्या फॅक्टरी ॲक्टमधील त्या काळामध्ये तरतुदी होत्या. यानंतर 1938चा बालमजुराच्या कायद्यामधील तरतुदी कोणत्या होत्या हे आपण समजावून घेऊयात. या तरतुदीनुसार रेल्वे आणि गोदीमध्ये सामानाची ने आण करण्यासाठी 15 वर्षाखालील मुलांना या कायद्यान्वये बंदी घालण्यात आलेली होती. 1939 मध्ये आग पेटीच्या व्यवसायामध्ये 12 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास बंदी घालण्यात आलेली होती. अशा प्रकारे 1938च्या बालमजूर कायदा जो होता त्या बालमजूर कायद्यामधील या तरतुदी होत्या हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर 1948चा फॅक्टरी ॲक्ट या कायद्यामधील तरतुदी कोणकोणत्या होत्या हे आपण समजावून घेऊयात. 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांना हा कायदा लागू असणार होता. यांत्रिक शक्ती नसलेल्या कारखान्यांमध्ये कामगारांची मर्यादा 20 होती. याशिवाय सर्व कारखान्यांमध्ये दररोज 8 तास कामाचे अशा आठवड्याचे एकूण 48 तास निश्चित करण्यात आलेले होते. 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यात येऊ नये. स्त्रियांना 8 तासापेक्षा जास्त वेळ काम देऊ नये. स्त्रियांना संध्याकाळी 7 नंतर कामावर ठेवण्यात येऊ नये. 500 पेक्षा जास्त कामगारांनी संख्या असलेल्या कारखान्यामध्ये कामगारांच्या आरोग्याकडे लक्ष देता यावं यासाठी आणि त्यांचं कल्याण करण्यासाठी एक कामगार कल्याण अधिकारी असावा अशा प्रकारच्या तरतुदी या 1948च्या फॅक्टरी ॲक्टमध्ये होत्या. म्हणजे 1948च्या फॅक्टरी ॲक्टमध्ये कोणकोणत्या तरतुदी होत्या तर या तरतुदी होत्या आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 1948चा किमान वेतन कायदा. 1948च्या कायद्यानुसार सरकारनं किमान वेतनाचा कायदा 13 असंघटित उद्योगधंद्यामध्ये निश्चित केलेला होता. 13 असंघटित उद्योगधंद्यामध्ये प्रामुख्यानं लोकर उद्योग, तांदूळ आणि पीठ गिरण्या, तंबाखू आणि विड्या वळणं, रस्ते बांधकाम, वाहतूक, याशिवाय कातडी कमावणं यांचा समावेश या 13 उद्योगधंद्यांमध्ये होता. आणि या कायद्यानुसार केंद्र आणि घटक सरकारला कामाचं वेतन ठरवण्याचा अधिकार मिळालेला होता. 5 वर्षांनी या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची तरतूद करण्यात आलेली होती. औद्योगिक प्रगतीमुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रामधील कामगारांनी स्वतःच्या स्वतंत्र संघटना स्थापन केलेल्या होत्या. 1982 मध्ये कापड गिरणी कामगारांचा संप दीर्घकाळ चाललेला होता. गिरणी कामगारांच्या संपावर मात करता यावी यासाठी सरकारनं 13 गिरण्यांचं राष्ट्रीयकरण यावेळी केलेलं होतं. गिरण्यांच्या आधुनिकीकरणावर 140 कोटी रुपये खर्च मान्य करण्यात आलेला होता. आणि 1985 पासून नव वस्त्र उद्योग धोरण लागू करण्यात आलेलं होतं. नव्या वस्त्रोद्योग धोरणामध्ये कृत्रिम धाग्यावरती भर देण्यात आलेला होता. आधुनिक याशिवाय स्वयंचलित याच्यावरती जास्त भर या कायद्यामध्ये देण्यात आलेला होता, धोरणामध्ये देण्यात आलेला होता. संगणकीकरण, स्वयंचलितकरण या आधुनिक स्वरूपामुळे खाजगी क्षेत्रामधील नोकर भरती बंद झाली आणि बेकारीचं प्रमाण या काळामध्ये वाढलेलं होतं. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 1948च्या किमान वेतन कायद्याबद्दल सांगता येईल. त्यानंतर दलित चळवळ सुरू होण्यामागं नेमकी पार्श्वभूमी कोणती होती हे आपण समजावून घेऊयात. समाजामधील प्रत्येक घटकाला समान न्याय मिळाला पाहिजे ही संकल्पना सर्वात प्रथम इंग्रजांनी आणलेली होती. ब्रिटिश सैन्यामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळालेला होता. अस्पृश्यांची सामाजिक अस्मिता यावेळी जागृत झालेली होती. अस्पृश्य अनिष्ट प्रथेविरुद्ध प्रतिकार या काळामध्ये करत होते. याशिवाय अस्पृश्यांना इंग्रजांच्या काळामध्ये शिक्षण तसेच नोकरीची संधी सुद्धा मिळालेली होती. अस्पृश्यांना अस्पृश्यता आणि गुलामगिरीची जाणीव होऊ लागलेली होती आणि अस्पृश्यांमध्ये संघर्षाची बीज या काळामध्ये पेरली गेलेली होती. महाराष्ट्रामध्ये दलित चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेली होती. दलित चळवळीचा डॉक्टर आंबेडकर पूर्व दलित चळवळ आणि डॉक्टर आंबेडकरांची दलित चळवळ तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतरची दलित चळवळ अशा प्रकारे 3 टप्प्यामध्ये दलित चळवळीचा अभ्यास केला जातो. आता हे 3 टप्पे आपण समजावून घेणार आहोत दलित चळवळीचे. तर डॉक्टर आंबेडकर पूर्व दलित चळवळ काय होती हे आपण समजावून घेऊया. लोकहितवादींनी या ठिकाणी गुणकर्माधिष्ठित समाज व्यवस्थेचा पुरस्कार केलेला होता. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मानव धर्म आणि परमहंस सभेच्या माध्यमामधून जातीभेदाला विरोध केलेला होता. न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी
याशिवाय रामकृष्ण भांडारकर, बाबा पद्मनजी यांनी समाज व्यवस्थेमध्ये या काळामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केलेला होता. याशिवाय महात्मा फुले यांचं कार्यही महत्वाचं होतं. या काळामध्ये महात्मा फुले यांचं अस्पृश्यता निवारण्याचं कार्य महत्वाचं ठरलेलं होतं. जाती व्यवस्थेमधून निर्माण झालेला अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवता यावा यासाठी संपूर्ण समाज रचनेची पुनर्मांडणी यावेळी महात्मा फुलेंनी करण्याचा प्रयत्न केलेला होता. हा विचार सर्वप्रथम कोणी मांडलेला होता तर महात्मा फुलेंनी मांडलेला होता. महात्मा फुलेंनी 1851 मध्ये पुण्यामध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केलेली होती. 1868 मध्ये स्वतःच्या घरामधील पिण्याचा हौद अस्पृश्यांना महात्मा फुलेंनी खुला केलेला होता. कृष्णराव भालेकर यांच्या मदतीनं महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये दीनबंधू हे वृत्तपत्र 1877 मध्ये सुरू केलेलं होतं. महात्मा फुलेंनी आपल्या मित्रांच्या सहकार्यानं अस्पृश्य लोकांना विद्या शिकविता यावी यासाठी मंडळ या नावाची स्थापना केलेली होती. त्यानंतर गोपाळ बाबा वलंगकर यांचंही कार्य महत्वाचं होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा गोपाळ बाबा वलंगकर यांच्यावरती मोठा प्रभाव होता. 1890 मध्ये दापोली या ठिकाणी अनार्य दोष परिहार समाज या समाजाची त्यांनी स्थापना केली. गोपाळ बाबा वलंगकर यांनी विटाळ विध्वंस प्रसिद्ध केलेलं होतं आणि दलितांमधील पहिलं वृत्तपत्र वार्ताहर म्हणून ते ओळखले गेलेले होते. अशा प्रकारे गोपाळ बाबा वलंगकर यांचं कार्य महत्वाचं होतं. त्यानंतर शिवराम जानबा कांबळे यांचंही कार्य महत्वाचं होतं. शिवराम कांबळे हे पुण्याचे रहिवासी होते आणि शिवराम कांबळे यांच्यावर वलंगकरांप्रमाणेच महात्मा फुले, बाबा पद्मनजी, आगरकर, लोकहितवादी यांच्या विचारांचा प्रभाव होता. शिवराम कांबळे यांनी मराठा, दीनबंधू या वृत्तपत्रांमधील पहिला लेख 1902 मध्ये प्रसिद्ध केलेला होता. अस्पृश्य लोकांना लष्कर आणि पोलीस खात्यामध्ये नोकरी मिळाव्यात आणि त्यांच्या मुलांचं शिक्षण सरकारने करावं यासाठी शाळा आणि वाचनालय सुरू करण्याच्या उद्देशानं पुण्यामध्ये 1904 मध्ये श्री शंकर प्रसादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना करण्यात आलेली होती. अशा प्रकारे या शिवराम कांबळे यांचं कार्य महत्वाचं होतं. यानंतर छत्रपती शाहू महाराजांचंही कार्य महत्वाचं होतं. कोल्हापूर संस्थानाचे राजश्री शाहू महाराज होते आणि यांच्यावर महात्मा फुल्यांच्या विचारांचा प्रभाव होता. महात्मा फुल्यांनी प्रथम अस्पृश्यता विरोधी कायदा अंमलात आणलेला होता. कोल्हापूर संस्थानामध्ये 1902 साली सरकारी नोकऱ्यांमध्ये मागास वर्गांसाठी 50% जागा राखून ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय त्या काळामध्ये राजश्री शाहू महाराजांनी घेतलेला होता. राजश्री शाहू महाराजांनी महार वतनं रद्द केली आणि त्या जमिनी अस्पृश्यांच्या नावावरती करून दिल्या. वेट बिगारी पद्धतीची कामं करण्यावरती शाहू महाराजांनी बंदी आणली. अस्पृश्यांना सर्व ठिकाणी समानतेने वागवावं असा आदेश या काळामध्ये राजश्री शाहू महाराजांनी काढलेला होता. माणगाव या ठिकाणी 1920 मध्ये पहिली अस्पृश्यांची परिषद भरवण्यात आलेली होती आणि शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यावेळी अस्पृश्य चळवळीचं नेतृत्व करण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं होतं. शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मूकनायक या पहिल्या साप्ताहिकासाठी आर्थिक मदत केलेली होती. अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा आणि वसतिगृहाची सोय केलेली होती. अशा प्रकारे राजश्री शाहू महाराजांचं कार्यही याच्यामध्ये महत्वाचं होतं. त्यानंतर महाराजा सयाजीराव गायकवाड यांचंही कार्य महत्वाचं होतं. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज हे परिवर्तनवादी विचारांचे पुरस्कर्ते होते. सयाजीराव गायकवाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिली आणि इंग्लंड आणि अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवलेलं होतं. अस्पृश्यता निवारक परिषद या नावानं अस्पृश्यतेची पहिली परिषद मुंबई या ठिकाणी 23 मार्च 1918 भरवण्यात आलेली होती आणि याचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड होते. अशा प्रकारे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं कार्यही या अस्पृश्यांच्या उद्धारामध्ये महत्वाचं होतं किंवा दलित चळवळीमध्ये महत्वाचं होतं. यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रार्थना समाजाचे प्रचारक आणि अस्पृश्य वर्गाची सुधारणा व्हावी यासाठी महर्षी वीरराज शिंदे यांनी प्रयत्न केलेले होते. यासाठी 12 ऑक्टोबर 1906 ला डिस्प्लेड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना मुंबई या ठिकाणी केलेली होती. 12 ऑक्टोबर 1906 ला एल्फिन्स्टन रोड या ठिकाणी पहिली शाळा सुरू केलेली होती. ठाणे, मालवण, अमरावती, अकोला या ठिकाणी शाळा आणि वसतिगृह या महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंनी सुरू केलेली होती. 1912 मध्ये पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये अस्पृश्य आणि ब्राह्मण यांचा एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम महर्षी शिंदेंनी ठेवलेला होता. 1917 मध्ये मुंबई या ठिकाणी नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानपत्र द्यावं अशी मागणी महर्षी शिंदेंनी केलेली होती. त्यानंतर दलित चळवळीमध्ये खिसन फागोजी बनसोडे यांचंही कार्य महत्वाचं होतं.
यांचा जन्म नागपूर जिल्ह्यामध्ये झालेला होता. किसन बनसोडे यांनी अस्पृश्यांची शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी सन्मानबोधक निराप्रीत समाज या समाजाची स्थापना केलेली होती. आंबेडकर पूर्व दलित चळवळीमधील किसन फागोजी बनसोडे हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व मानले गेलेलं आहे. आपल्या कार्यामधून दलितांच्या वेदना त्यांनी मांडल्या. सहकाऱ्यांच्या मदतीनं चोखामेळा सुधारणा मंडळ आणि वाचनालयाची त्यांनी स्थापना केली. याशिवाय अस्पृश्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. शैक्षणिक विकासाचं कार्य बनसोडे यांनी त्या काळामध्ये केलेलं होतं. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्व दलित चळवळ म्हणून या दलित चळवळीला ओळखलं जातं.